आणि बाहेर मला खूप जुन्या मूर्त्या दिसल्या। ही मूर्ती आहे श्रीकृष्णाची, खूप जुनी मूर्ती आहे। आणि या ठिकाणी पण एक मूर्ती आहे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एक प्राचीन असे मंदिर दाखवणार आहे। हे मंदिर पाण्याच्या आतमध्ये आहे, चारी बाजूनी पाणी आहे आणि तलावाच्या आतमध्ये हे मंदिर आहे। हे मंदिर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल। या मंदिराचे नाव आहे शेष नारायण मंदिर। हे मंदिर बघण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये यावं लागेल। कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर तुम्हाला भैरेश्वर गाव लागेल। या गावामध्ये हे प्राचीन मंदिर आहे। हे मंदिर खूप जुने असल्यामुळे मंदिराच्या आतमध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या पण खूप जुन्या आहेत। आता आपण या मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊया आणि तिथल्या मूर्त्या बघूया आणि या मंदिराच्या चारी बाजूने असलेला निसर्ग देखील बघूया। हा तलाव खूप सुंदर आहे, हा तलाव देखील बघूया। तर चला या पुलावरून आतमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊया। मित्रांनो, ह्या रोडने मी मंदिरापर्यंत आलो। या ठिकाणी मी गाडी पार्क केलेली आहे आणि हा मंदिर परिसर आहे। आणि मंदिराकडे जाण्यासाठी एक पूल बनवलेले आहे। आता मी या पुलावरून आतमध्ये जाऊन तुम्हाला मंदिर दाखवणार आहे आणि देवाचे दर्शन पण घडवून आणणार आहे। बघा मित्रांनो, मंदिराच्या चारी बाजूने असलेला तलाव बघा, किती सुंदर तलाव आहे। आणि या तलावामध्ये कमळाची पाने पण आहेत। कमळाची फुले दिसत नाहीत पण पाने दिसत आहेत। आणि वरती आहे सह्याद्री पर्वत। सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर आहे आणि इथला निसर्ग बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे। गार वारे सुटलेले आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आकाशामध्ये सर्वत्र ढग आहेत। मंदिराच्या इलाक्यामध्ये आल्यानंतर सुरुवातीला जुनी आणि खूप मोठी झाडे दोन आहेत। त्या झाडापासून या पुलावरून आतमध्ये आल्यानंतर या तलावामध्ये जाताना खूप मजा येते मित्रांनो। आणि सकाळी सकाळी या मंदिरामध्ये मी आल्यामुळे एकदम शांतता आहे। या ठिकाणी भक्त मंडळी कोणी आलेले नाहीत। आता आपण मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे आहे। हे मंदिर पाण्यामध्ये आहे आणि आतमध्ये शेष नागावर नारायण बसलेले आहेत, त्यामुळे मंदिराचे नाव आहे शेष नारायण मंदिर। बघा मित्रांनो, हे छोटंसं मंदिर आहे पण बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे। खूप प्राचीन मंदिर असल्यामुळे मंदिराच्या मूर्त्या पण खूप जुन्या आहेत। आता आपण मंदिराची एक प्रदक्षिणा घालूया आणि मग मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊया। ओम रामकृष्ण हरी, कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः। ओम सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सदाशिव। मित्रांनो, मी मंदिराची एक प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे। आता मी तुम्हाला दाखवतो। आतमध्ये देवाला पाणी घातल्यानंतर जे पाणी बाहेर येते ती जागा दाखवतो। जेव्हा पुजारी देवाला पाणी घालतो तेव्हा इथून पाणी बाहेर येते आणि असेच तलावामध्ये जाते बघा। आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊया। मंदिराच्या दरवाजाजवळ आल्यानंतर या ठिकाणी खूप जुन्या दोन मूर्त्या आपल्याला दिसत आहेत। बघा मित्रांनो, ही आहे मूर्ती श्रीकृष्णाची, खूप जुनी मूर्ती आहे आणि मूर्ती मधून तुटलेली आहे, तडा गेलेला आहे। आणि ही दुसरी मूर्ती बघा मित्रांनो, किती सुंदर आणि प्राचीन मूर्ती आहे। मूर्तीचा वरचा भाग तुटलेला आहे, त्यामुळे आपल्याला वरचा भाग काय बघता येत नाही। पण विचार करा, किती प्राचीन मूर्ती आहे आणि कशी बनवलेली आहे बघा। आणि दरवाजाच्या दुसऱ्या साईडला पण एक प्राचीन मूर्ती आहे बघा। ही आहे ती प्राचीन मूर्ती आणि मूर्तीवरती जी कलाकृती केलेली आहे ती बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे। सर्वात वरती दोन देवीच्या मूर्त्या आहेत आणि त्यांच्या साईडला एक हात आहे आणि मध्ये घोड्यावर एक देव बसलेले आहेत आणि त्यांच्या मागे एक देव आहेत आणि खाली 4 देव आहेत। आणि दोन्ही देवांनी हातामध्ये धनुष्य आणि तलवार घेतलेली आहे आणि दोन्ही देवांनी हातामध्ये ढाल आणि तलवार घेतलेली आहे।
ही मूर्ती किती सुंदर बनवलेल्या आहेत बघा मित्रांनो. आणि या ठिकाणी एक दगडांचा स्तंभ देखील आहे. पण मित्रांनो, आपल्याला आता मंदिराच्या आतमध्ये जाता येणार नाही. श्री कृष्ण शेष नारायण मंदिर, भैरेश्वर, तालुका करवीर. बघा, दरवाजाला कुलूप असल्यामुळे आता आपण बाहेरूनच दर्शन घेऊया. आपण मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. आता आपण बाहेरूनच दर्शन घेऊया. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. बघा मित्रांनो, शेष नागावरती झोपलेले नारायणची मूर्ती आहे. मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही दर्शन घ्या. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मित्रांनो, मी आता मंदिराच्या बाहेरूनच शेष नारायणचे दर्शन घेतले, कारण दरवाजाला कुलूप असल्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकलो नाही. तुम्हाला पण मी दर्शन घडवून आणले. आणि इथे आल्यानंतर मनाला एकदम शांती प्रदान होते, कारण हे मंदिर एका तलावाच्या मधोमध आहे. चारी बाजूने पाणी असल्यामुळे इथे एकदम शांत वाटतं. आणि मंदिराच्या मागे बघा, मंदिराच्या मागे सह्याद्री पर्वत असल्यामुळे इथला निसर्ग बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे. आणि हे मंदिर तलावाच्या मधोमध असल्यामुळे हा तलाव आणि तलावामध्ये असलेले पाणी आणि पाण्यावरती तरंगत असलेली कमळाची पाने, हे सर्व बघितल्यानंतर मन एकदम प्रसन्न होतं. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की इथंच बसून राहावं, कारण पाण्याच्या मधोमध आल्यानंतर आणि देवाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला खूप छान वाटतं आणि मन एकदम प्रसन्न होतं. आता मी तुम्हाला दाखवतो या मंदिराच्या चारी बाजूने असलेला तलाव कसा आहे आणि इथला निसर्ग कसा आहे. मंदिराच्या चारी बाजूचा निसर्ग बघा, हा तलाव बघा, आणि या तलावामध्ये कमळाची फुले देखील आहेत. सध्या फुले दिसत नाहीत, पण कमळाची पाने दिसत आहेत. आणि या निसर्गामध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं मित्रांनो, मी आज शेष नारायणचे दर्शन घेऊन या तलावामधून बाहेर आलो. आणि या ठिकाणी मला खूप जुने आणि मोठे पिंपळाचे झाड दिसले. तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले, मी आतापर्यंत खूप सारी मंदिरे बघितली. गावामध्ये असलेली, शहरामध्ये असलेली, जंगलामध्ये असलेली, डोंगरावरती असलेली सर्व मंदिरे मी बघितली. आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर हे पिंपळाचे झाड असते. म्हणजे प्रत्यक्षात भोले बाबा मंदिर परिसरामध्ये उपस्थित असतात. तेव्हा मला मनाला एकदम भारी वाटलं मित्रांनो, कारण आपले भोले बाबा प्रत्येक मंदिरामध्ये उपस्थित असतात आणि आपल्याला दर्शन देतात. तर आजचा व्हिडिओ मला खूप छान बनवायला भेटला. तुम्हाला देखील कसा वाटला मला नक्की सांगा. मित्रांनो, मी देवाचे दर्शन घेऊन या झाडाखाली थांबलेलो आहे, कारण पाऊस आलेला आहे. त्यामुळे या पावसातील निसर्ग बघायला खूप छान वाटतं मित्रांनो. बघा, हा तलाव आणि या तलावामध्ये असलेले हे मंदिर आणि वरून पडणारा रिमझिम पाऊस आणि वरती सह्याद्री पठार, किती सुंदर निसर्ग आहे बघा मित्रांनो. आणि या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेले हे भैरेश्वर गाव, या गावाच्या चारी बाजूने सर्वत्र हिरवागार निसर्ग आहे. त्यामुळे तुम्ही हे मंदिर बघण्यासाठी नक्की या आणि ह्या निसर्गाचा आनंद घ्या. आणि या तलावाच्या आतमध्ये असलेले शेष नारायणचे मंदिर बघा आणि देवाचे दर्शन देखील घ्या. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भैरेश्वर गाव आणि ह्या गावामध्ये असलेले शेष नारायणचे मंदिर दाखवले. मंदिराच्या वरती असलेला सह्याद्री पर्वत दाखवला आणि मंदिराच्या चारी बाजूने असलेला एक तलाव देखील दाखवला. इथला सुंदर निसर्ग दाखवला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.